नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। गाडी भरली आपली। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 5:45 वाजले मित्रांनो। आता भटकळच्या पुढच्या टोनाकर येऊन थांबलो, चहा वगैरे घेतला जरा आणि आता निघतोय। रात्री मी एक सव्वा एकच्या दरम्यान इथे येऊन थांबलो। आपला कुमट्याचा टोल नाका आहे, तिथे येऊन थांबलो। तिथं झोपलो जरा 3 तास। त्याच्यानंतर 4:15ला उठलो तिथून आणि निघालो। जरा झोप यायला लागले, म्हटलो नको रिस्क घ्यायला, कारण की हा जो रस्ता आहे इथं अप डाऊन जास्त आहेत। त्याच्यामुळं झोपलो मस्तपैकी 3 तास, चांगली झोप झाली व्यवस्थित। टोल नाक्यावरच झोपलो। मग पुढे यायचं म्हटल्यानं डायरेक्ट मयूर ढाबा वगैरे होता, त्याच्यामुळं आधीमध्ये काय थांबलो नाही। टोल नाक्यावरून निघालो। आता पोचू आपण माझ्या अंदाजे 9:30 वाजेपर्यंत तरी पोचायला पाहिजे। 10 वाजेच्या आत 100% गोडाऊनला पोचू, कारण की आता टाइमपास वगैरे आधीमध्ये कुठं करायचं नाही, डायरेक्ट आपलं गोडाऊनलाच जायचं। इथं मागं टपऱ्या आहेत, तिथं चहा वगैरे पिलो, फ्रेश वगैरे झालो व्यवस्थित। गाडी आपली या साईडला आहे, तर निघूयात मित्रांनो। सकाळचे 10 वाजलेत। आता आलो मी, एक 15-20 मिनटं झाले गोडाऊनला पोचलोय। गाडी दिसते मग साईडने, सगळी ताडपत्री वगैरे वरती करून गेलो। तोंड हातपाय वगैरे धुवून आलोय। आता 7वा नंबर आहे आपला। अजून एक गाडी आली आपल्या अगोदर, 2 गाड्या लागल्यात अजून, म्हणजे ह्या 2 खाली झालं की 5वा नंबरवर खाली होईल, पण उशीर होईल। माझ्यामध्ये 7-8 वाजतील आपल्याला इथंच अंदाज आहे, नाहीतर किंवा मागच्या वेळेस सारखं 7 तरी वाजतील। बघू आता काय करायचं काय नाही। आपल्या जोडीदार आहेत फिरोज म्हणून, त्यांची गाडी लागली खाली व्हायला, ती होईल आता खाली। ती खाली झाली की 2 गाड्या लागतील परत। तर बघू कधी होतं आणि काय होतं। दुपारनंतर तर होणं ते त्याबद्दल काय शंका नाही। जर लवकर झालं तर बरंच होईल, कारण की इथून पुढं जायचं म्हणजे रस्ता खूप खराब आहे। तर रस्त्यात जाता नको होतं। आणि चिकमंगळूरला पण गाडी नाही आहे। ट्रान्सपोर्टवाल्याला सकाळी फोन केला होत्या गाड्या सगळ्या, पण भरायला गेल्या सगळ्या गाड्या। आता आपल्या अगोदर ही फिरोज शेठची गाडी जाईल, त्याच्यानंतर बघू। आपल्याला उशीर होईल, 12-1-2 तरी वाजतील रात्री पोचता। आता नाश्ता करूयात, नाश्ता केल्यानंतर झोपूयात। आता 10 वाजलेत, 1 तासाभरात नाश्तावाला येतो इथंच नाश्ता करू, मग झोपूयात। नंतर बघू जेवायला जायला मग आहे इथं एक चांगलं हॉटेल आहे, तिथं मच्छी वगैरे भेटते। 1-2 वाजता जाऊन जेवण करूयात। आता काहीतरी लाईटली खाऊन मग थोडा वेळ आराम करू, मग जेवण करता येईल मित्रांनो। बघूयात आता किती वेळ लागतो। मस्त नारळाच्या बाग, छोटे झाडं आहेत, त्याच्यामध्ये थांबलोय मस्तपैकी। सगळीकडे आहे नारळाचे झाडं। या साईडला, खालच्या साईडला मंदिर वगैरे तिथं, आणि पलीकडच्या साईडला रेल्वे लाईन वगैरे, रेल्वेचा आवाज सारखा येत असतो। तर बघूया मित्रांनो किती वेळ लागतो। नाश्तावाल्याची वाट बघतो, जरा जाऊया त्या गाडीकडे। जोडीदारांची गाडी आहे, तिथं जाऊन थांबूया जरा मित्रांनो। दुपारचा 1 वाजलाय, जेवण करून आलो आत्ता। इथं मागच्या साईडला दिसतंय बघा हॉटेल, ते बिल्डिंग आहे त्याच्या खाली हॉटेल आहे। हॉटेल म्हणजे असं मेस टाईपच आहे। तिथं जेवायला गेलतो, कारण की दुसरं इथं कुठंच जेवण नाही भेटत। थोडं लांब जायला लागतं, 2-2.5 किलोमीटरपर्यंत, त्यामुळं इथंच जेवलो। सगळा चढ आहे ह्या साईडला, त्याच्यामुळं दम लागलाय। आणि हे गाडी अजून आपली भरायला नाही लावली, अजून गाड्या आहेत पुढं, अजून 4 गाड्या आहेत आपल्या पुढं। त्याच्यानंतर आपला नंबर पण होईल म्हटलं। आम्हालाशी बोललो होईल का, तर होईल म्हटलं, संध्याकाळपर्यंत होईल म्हटलं। थोडा उशीर होईल पण होईल, त्यामुळं जेवण करून घेतलं। आता जरा वेळ झोप काढतो मित्रांनो, कारण की झोप झालेली नाही आहे। परत रात्री उशीर होणार आहे आपल्याला पोचायला, त्याच्यामुळं जाऊन जरा आराम करतो मित्रांनो। संध्याकाळचे 7 वाजलेत, अजून गाडी खाली नाही झाली।
थोडीशी शिल्लक आहे, माझ्या अंदाजाने एक अर्धा तासात होईल. अजून पोच वगैरे घ्यायची आहे, त्याच्यानंतर निघायचं. उशीर होईल आज जरा, माझ्या अंदाजे 2 तरी वाजतील. 2च गाड्या आहेत. आपला 7वा नंबर होता आणि आपल्या पलीकडे जी गाडी लागली तिचा 8वा नंबर होता. गोडाऊन पण बंद व्हायचे ह्याच्यात आले. 8 वाजता बहुतेक गोडाऊन बंद होतात. गाड्या येणार आहेत रात्रीत, आता बघू तिथे गेल्याशिवाय. आत्ता तरी एकच गाडी आहे जी आपल्या बरोबर होती फिरोज शेठची, तेवढी एकच गाडी आहे. ते पोचलेत, पण रात्रीत गाड्या येणार आहेत. आता ते आपल्या अगोदर आले तर बहुतेक 1 दिवस मुक्काम पडू शकतो. बघू किती वेळ लागतो आणि काय होतं. उशीर तो होणारच आहे, अजून अर्धा तास म्हणजे 7:30 पावणे 8 होतील आपल्याला निघता. तो जाऊयात आता, काय होईल नशिबाने ते बघू. म्हटलं होतं आज खाली करून लगेच उद्या भरली तर बरं होईल. बघूयात नंतर गेल्यावर. मित्रांनो, सकाळचे 8:30 वाजलेत. चिकमंगळूरला आलोय मी. पार्किंगमध्ये आपल्याला लोडिंगचं ऑर्डर निघालेली आहे. आपल्याला पुण्याचा मार्केटचा माल आहे, पुणे मार्केटचा. आता काल रात्री इथं यायला मला बरोबर 2 वाजले. रात्री 8 वाजता गोडाऊनमधून गाडी काढली. उशीर झाला खाली व्हायला, कारण की शेवटची गाडी होती आपली खाली करण्यासाठी. त्याच्यामुळं हमाल लोक निवांत खाली करत होते. त्याच्यानंतर पुढं तो रस्ता सगळा खराब आहे मित्रांनो. खराब म्हणजे फारच खराब. म्हणजे बघा 160 वगैरे किलोमीटरसाठी कमीत कमी 6 तास लागले मला इथे यायला. 8 वाजता निघालो. मध्ये आधी कुठं थांबलो नव्हतो, जेवणासाठी फक्त थांबलो. लवकर आलो, व्हिडिओ वगैरे काढताना आला, कारण इथं पोचायचं होतं. कारण की जर गाड्या आल्या तर आपला नंबर आज लोडिंग झालं नसते. 3 गाड्या होत्या 12 टायर, तिन्ही गाड्यांना भेटल्या. म्हणजे तिन्ही आपल्या ओळखीच्याच होत्या. पप्पू शेटची एक गाडी आली, पण त्यांच्या गाडीला आज अर्धी आणि उद्या अर्धी अशी भरणारे. आणि फिरोज शेटची गाडी होती, त्यांना आज आपल्या दोन्ही गाड्या निघतील. अजून मुबारक म्हणून आहे, तो पण आहे. त्याची कालच गाडी सुटणार होती, पण काल माल रेडी नसल्यामुळे त्याची काल अर्धी आणि आज अर्धी असं झालं. तो बघूयात आज तिन्ही गाड्या आता संगतीत जाऊ. काय होतं काय नाही, थोडंफार मागं पुढं होईल, पण संगतीच निघू. जाऊयात मित्रांनो, कारण की मिलमध्ये जायचं. आणि मेन म्हणजे इथं ऑफिसच्या समोरच मिल आहे. इंडस्ट्रियल एरियात पण नाही जायचं, इथं जवळच मिल भेटली, ते नशीब झालं. तर जाऊयात पहिले मिलमध्ये आणि गाडी भरायला लावूयात मित्रांनो. दुपारचे 2:30 वाजलेत. मिलमध्येच आहे. अजून एक पण लाकूड आपल्या गाडीत नाही पडलेलं. या साईडला बघा माल वगैरे रेडी आहे. 3 वाजता चालू करणार असं हमारेने सांगितलंय मला, की 3 वाजता चालू करूयात म्हणून. बघू आता. ह्या मिलमध्ये पहिले पण मी भरपूर वेळा आलो, पण ब्लॉगिंग चालू केलं तेव्हापासून आलेलो नाहीये. ते उशिराच चालू करतात, पण आता किती वाजवतात ते त्याचा अंदाजा नाहीये. आम्हाला लोक इथं जेवण करत बसलेत बघा. जेवत आहेत. शेट लोक आहेत इथंच. माल तर रेडी दिसतो बऱ्यापैकी, पण एंडा नंतर प्रॉब्लेम होतो. बघूयात आता 3 वाजल्यानंतर काय करतात, कधी चालू करतात ते. संध्याकाळचे 6 वाजलेत मित्रांनो. गाडी भरायचं चालूच आहे अजून. अर्धी पण गाडी झाली नाही अजून आपली. अर्धीपेक्षा कमी गाडी आहे. जास्त करून सुक्का माल आहे. पुढचं सगळं भरून झालंय. आता मधलं आणि मागचं भरायचं. माल तर आहे रेडी. बघू आता काय होतं आणि काय नाही. बहुतेक उशीर होईल जरा, कारण की ज्या स्पीडने आम्हाला काम करत आहेत 100% 9-10 तरी वाजतील माझ्या अंदाजे. इथूनच निघायला फार वेळ होणार आहे. आपल्या बरोबरच्या गाड्या 3 वाजता भरून निघाल्यात. बघू आता
आपल्याच नशिबात नेमकं प्रॉब्लेम येतात असे. पाहायला पाहिजे पण लवकरात लवकर जेवढं होईल तेवढं बरं आहे. मोठी मिल आहे खूप, बघताय तुम्ही. समोरच्या साईडला कामगारांचे घरं वगैरे आहेत. या साईडला आता वणके आणून टाकलेत आणि समोर मेन रोड आहे. ऑफिसचे एकदम जवळच आहे, 1 किलोमीटर पण नसेल, अर्धा 500 मीटरवर ऑफिस असेल येतो. बघू आता मित्रांनो किती वेळ लागतो आणि काय होतं ते. मित्रांनो रात्रीचे 11:15 वाजलेत. गाडी भरली आपली 9:30 वाजता, तिथून निघालो. 25 टन बरोबर माल आलाय आणि एकदाच काठ्यावर जायला लागलं. नाही तर दरवेळेस त्या मिलमध्ये भरायला गेलो की 2-3 वेळा काट्यासाठी जायला लागतं. अजून जेवण वगैरे करायचं, कडूर वगैरे पास करून आलं. बिरूरच्या जवळ आहे. बघू आता कुठं तरी मध्ये जेवण करूया. उशीर झालं निघायला, त्याच्यामुळं कडूरमध्ये पण जेवणासाठी काही नव्हतं चालू. बहुतेक तिथं काहीतरी सण आहे, त्याच्यामुळं सगळीकडे लवकर सगळं बंद होतं. चिकमंगळूरला पण भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळं काय सांगता नाही काय सण होता वगैरे नक्की नाही माहिती. तर मित्रांनो आजचा हे व्हिडिओ इथं समाप्त करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय महाराष्ट्र, जय हिंद.